नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला अशी काही मेथड, असा सेटअप तुम्हाला सांगणार आहे, की तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये बघण्याचा आत्तापर्यंतचा जो दृष्टिकोन होता, तो पूर्णपणे चेंज होईल. मित्रांनो, आपण सुरू करूया एका ड्रॉइंगने. या मेथडमध्ये आपण समजून घेऊया, की इक्वल हाय आणि इक्वल लो यामध्ये आपण कशा पद्धतीने बाय आणि सेल करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण ट्रेड कशाप्रकारे घ्यायचा, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. प्रॉफिट तुम्ही 100% घेऊ शकता. परंतु ह्या व्हिडिओमध्ये जे मी छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या असेल ते तुम्हाला चार्टवरती फॉलो करायचं आहे. म्हणजे तुम्हाला लॉस होणार नाही किंवा तुमचा एस-एल जाणार नाही, याची तुम्हाला पूर्णपणे मी खात्री देऊ शकतो. मित्रांनो, आपण बघा या ठिकाणी एक ड्रॉइंग काढून ठेवलेली आहे. तुम्ही ह्या ड्रॉइंगमध्ये बघू शकता मित्रांनो, की मार्केट वरती गेलं, त्यानंतर एकदा खाली आलं. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की हा एक स्विंग लो या ठिकाणी मार्केटने मारलेला आहे. त्यानंतर मार्केट वर गेलं आणि वरती जाऊन एक स्विंग हायसुद्धा या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. ज्यावेळेस असे 2 स्विंग हाय, म्हणजेच या ठिकाणी एकदा स्विंग हाय आणि हा एक, म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस 2 स्विंग हाय मारतं मार्केट, त्यावेळेस आपण या ठिकाणी एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करतो. म्हणजेच आपण असं समजतो, की इथून 2 वेळा मार्केट खाली आलं, म्हणजेच आता हा रेजिस्टन्स तयार झाला. तशाच पद्धतीने मार्केट जर 2 वेळा स्विंग लो मारत असेल, तर या ठिकाणी आपण असं समजतो, की हा एक सपोर्ट तयार झालेला आहे. तर या ठिकाणी आपण एक लाईन मारतो किंवा झोन ड्रॉ करतो. त्यावेळेस मार्केट परत ज्यावेळेस या ठिकाणी येतं, तर आपण या ठिकाणी सेल करतो आणि वरचा टॉप लॉस लावतो. अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण करत आलो मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही ॲडव्हान्स आहे ते शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओची जी मेथड आहे मित्रांनो, ती एस-एम-सी ट्रेडिंग म्हणजे स्मार्ट स्मार्ट मनी कशा पद्धतीने सेल आणि बाय करतं, याच्यावरती आपण चर्चा करतोय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सुद्धा स्मार्ट बनायचं आहे आणि एंट्री कुठल्या पद्धतीने करायची किंवा कशा पद्धतीने करायची हे समजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला 2 इक्वल हाय दिसतील. 2 इक्वल हाय दिसल्यानंतरनं मार्केट ज्यावेळेस इथं तिसऱ्या वेळेस येतं, त्यावेळेस थोडी खाली सेलिंग होईल. म्हणजेच परत सेलर इथं सेल करतील. तुम्हाला सेल करायचं नाही मित्रांनो. या ठिकाणी थोडं स्मार्ट पद्धतीने तुम्हाला गेम ओळखायचा आहे. तर परत मार्केट काय करतं मित्रांनो, या ठिकाणी बघा 2 हाय मारल्यानंतर मार्केट पुन्हा वरती जातं. म्हणजेच याचा वरती मार्केट क्लोज करतं किंवा एक विक मारून एक कॅन्डल बनवतं. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की याच्यावरती ज्या लोकांनी इथं सेल केलंय त्यांचे एस-एल आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ह्या दोघं स्विंगच्या वरती ज्यांनी एस-एल लावलेले आहेत, त्यांचे एस-एल मार्केट आधी कट करतं आणि त्यानंतरनं मार्केट खाली यायला सुरुवात करतं. मग आपल्याला कारण मार्केट फुकटमध्ये कुणालाही पैसे देत नाही. तर मार्केट कुणाचा तरी एस-एल घेतो आणि कुणाला तरी प्रॉफिट देत असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दोघांचे टॉप लॉस हिट झाल्यानंतरनं तुम्हाला सेलिंग एंट्री करायची आहे. या ठिकाणी जर तुम्हाला इक्वल हाय दिसत असेल, तर या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं नाही आहे. बरेच लोकं इक्वल हाय म्हणजेच हा रेजिस्टन्स म्हणून जर मार्केटने वरती ब्रेकआउट दिला, तर काही लोकं बायसुद्धा करतात. या ठिकाणी बघा, काही लोकं बायसुद्धा करतात. पण आपल्याला या ठिकाणी बायसुद्धा करायचं नाही. जर इक्वल हाय असेल, तर या ठिकाणी आपल्याला सेलच करायचं आहे. पण याच्यावरती जे एस-एल आहेत, ते एस-एल हिट झाल्यानंतरनं आपल्याला सेल करायचं आहे. तशाच पद्धतीने बाईंग साईडला सुद्धा आपल्याला या ठिकाणी जर तुम्हाला 2 स्विंग लो दिसलेत, म्हणजेच ही एक सपोर्ट लाईन आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लगेच तिसऱ्यांदा मार्केट ज्यावेळेस येतं, तर या ठिकाणी बायही करायचं नाही आणि सेलही करायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला स्मार्ट ट्रेडर बनायचं आहे. ज्यावेळेस तिसऱ्यांदा मार्केट या ठिकाणी टच करायला येईल, त्यावेळेस तुम्हाला आधी यांचे जे एस-एल आहेत, म्हणजे इथून ज्या लोकांनी बाय केलं आहे, त्यांचे एस-एल आधी हिट होतील आणि त्यानंतर मार्केट वर जाईल, तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बाय करायचं आहे. तर बायमध्ये आपण कन्फर्मेशन काय घेणार आहोत, ते सुद्धा मी तुम्हाला चार्टवरती सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी असं का होतं, की मार्केट खाली येतं, म्हणजे यांचे एस-एल म्हणजेच थोडक्यात यांचे जे एस-एल आहेत, म्हणजेच लिक्विडिटी म्हणतो आपण, तर लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट येतं. वरच्या साईडला सुद्धा तसंच मार्केट लिक्विडिटी घेण्यासाठी येतं.
मित्रांनो असं नाही की तुम्हाला वरती 2 इक्वल हाय आणि इक्वल लो, खाली पण इक्वल लो पाहिजे असं नाही आहे. एकतर वरती इक्वल हाय भेटतील किंवा खालच्या साईडला तुम्हाला इक्वल लो भेटतील. कुठलेही एकतर खाली किंवा वरती दोघांपैकी कुठलेही भेटलं तरी चालतील आपल्याला एंट्री घेण्यासाठी. जर इक्वल हाय भेटले तर आपल्याला सेल एंट्री करायची, परंतु ह्या दोघांचे एस एल हिट झाल्यावरच आपल्याला सेल एंट्री करायची. त्याचप्रमाणे जर तुम्हाला इक्वल लो भेटत असतील तर तुम्हाला सेल न करता बायच करायचं आहे. कारण या ठिकाणी काही लोक ब्रेकआउटला सेलिंग करतात, पण आपल्याला सेल नाही करायचं, आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे. आधी यांचे एस एल कट झाले पाहिजेत, म्हणजेच ह्या लोचा खालची लिक्विडिटी मार्केट ग्रॅब करणार आणि त्यानंतर मार्केट वर जाणार, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे. तर ते सुद्धा कन्फर्मेशन कसं घ्यायचं आपण ते चार्टवरती बघणार आहोत. तर मित्रांनो चला आपण जाऊया आता चार्टवरती. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे आणि टाईम फ्रेम या ठिकाणी तुम्ही टाईम फ्रेम पण बघू शकता. 5 मिनिट आपण टाईम फ्रेम लावलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा मित्रांनो, जी मुवमेंट झाली आपण या ठिकाणी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेली आहे. जर हा तुमचा एक स्विंग लो आहे आणि एक हा स्विंग हाय पण या ठिकाणी मार्केटने दिलेला आहे. तर आपल्याला 2 स्विंग हाय किंवा 2 स्विंग लो घ्यायचे आहेत. तर जर तुम्ही हा एक स्विंग हाय पकडला तर याच्यावरती मार्केटने क्लोज केलेला आहे, म्हणजेच हा स्विंग हाय इक्वल नाही. तर तशाच पद्धतीने तुम्ही खाली बघू शकता, हा एक स्विंग लो आणि हा एक स्विंग लो, म्हणजेच हे 2 स्विंग लो इक्वल आहेत, म्हणून आपण या ठिकाणी इक्वल लो दोघं इक्वल लो घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्यावेळेस मार्केटने या ठिकाणी स्विंग लो 2 मारलेत, म्हणजेच या ठिकाणी पण काही बाईंग झालेली असेल, काही लोकांनी या ठिकाणी पण बाईंग केली असेल, म्हणजे 2 ठिकाणी बाईंग झालेली आहे. या दोघं ठिकाणी बाईंग झालेली आहे आणि या दोघं ठिकाणी जी बाईंग झाली त्यांचा एस एल कुठं असेल तर ह्या लाईनचा खाली, म्हणजेच या दोघं स्विंग लोचा खाली. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस यांचा एस एल खाली असेल तर याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, एकदा मार्केट खाली येईल, एस एल हिट करेल, मगच वरती जाईल. जर तुम्हाला मोठा काही एखादा पी वाय असेल तर तुम्ही ते सुद्धा कन्फर्मेशन घेऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्हाला मोठा पी वायच्या ठिकाणी जर तुम्हाला इक्वल लो इक्वल हाय दिसत असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. आपला हा एक एस एम सीचा पार्ट आहे, म्हणजेच मी आता जे काही कन्फर्मेशन सांगणार आहे ते आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही चॅनलला जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. ऑर्डर ब्लॉक किंवा एफ जी वगैरे याचं आपण कन्फर्मेशन घेणार आहेत. तर ते ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता ज्यावेळेस हे 2 स्विंग लो आपल्याला भेटलेत, म्हणजेच याच्या खाली जी लिक्विडिटी आहे ते घेण्यासाठी मार्केट एकदा येणार आणि त्यानंतर मार्केट वर जाणार. तुम्ही बघू शकता तिसऱ्यांदा परत मार्केट इथं खाली आलं, म्हणजेच ह्या कॅन्डलच्या वीकने या दोघं स्विंग लोचे खालचे एस एल घेतलेले आहेत, म्हणजे यांचे एस एल कट झालेले आहेत. कट झाल्यानंतर इथून पुढे आपलं कन्फर्मेशन चालू होतं. तर आपलं कन्फर्मेशन मित्रांनो आहे 5 मिनिटं किंवा 3 मिनिटं किंवा 1 मिनिटं, या तिघं टाईम फ्रेममध्ये आपण एंट्री घेतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी कॅन्डल आहे ही एक आपण ऑर्डर ब्लॉक म्हणून लास्ट सेलिंग कॅन्डल ही आपल्यासाठी मानली जाते. तर आपली ही कॅन्डल ऑर्डर ब्लॉक आणि त्याच्यावरती हा एफ जी सुद्धा आहे. तर मार्केट परत पुन्हा ज्यावेळेस ही कॅन्डलवरती क्लोजिंग केलं, म्हणजे 3 कॅन्डल मिळून आपला एक ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी तयार झालेला आहे. तुम्हाला जर ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी माहीत नसेल तर तुम्ही इथून पाठीमागचे एस एम सी कोडचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपला अशा पद्धतीने ट्रेड झालेला आहे. तर ह्या कॅन्डलचा वरती आपण ट्रेड घेणार आणि त्याच कॅन्डलचा लोला सुद्धा आपण टॉप लॉस लावणार. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 27 पॉईंटचा आपला टॉप लॉस होतोय. आपल्याला 1:4 टार्गेट घ्यायचं आहे कुठल्याही ट्रेडमध्ये. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 1:4 तुम्हाला ह्या एका कॅन्डलनीच कंप्लीट करून दिलेलं आहे. तुम्हाला जास्त थांबायची सुद्धा गरज नाही. त्यानंतर सुद्धा मार्केट खूप वर गेलं आहे, पण आपल्याला जास्त न घेता आपल्याला फक्त 1:4 टार्गेट घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं टार्गेट डन झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण अजून सुद्धा एक एक्झाम्पल बघूया इक्वल लोचं किंवा इक्वल हायचं. या ठिकाणी मी एक ड्रॉइंग काढून ठेवलेली आहे. तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता. या ठिकाणी आपण ड्रॉइंग काढून ठेवलेली, हा एक स्विंग लो आहे आणि हा वरती असल्यामुळे आपण हा स्विंग लो धरून चालूया. तर या ठिकाणी बघा तुम्ही, एक मी लाईन ड्रॉ करतो इथं, एक स्विंग लो आणि हा एक स्विंग लो, म्हणजेच हे 2 स्विंग लो आपण काउंट केलेले आहेत, म्हणजे हे इक्वल आहेत. तर आपण या ठिकाणी ज्या लोकांनी बाय केलं आहे किंवा काहींनी इथं बाय केलं आहे तर यांचे एस एल खाली आहेत. तर आपण वेटिंगला आहेत की जोपर्यंत यांचे एस एल कट होत नाही तोपर्यंत आपण याच्यात बाईंगसाठी एंट्री करणार नाही.
म्हणजे आपल्याला आत्ता या ठिकाणी सेल तर करायचं नाही, कारण की या ठिकाणी बघा इथं ब्रेकआउट दिलं म्हणजेच ही सपोर्ट लाईन आहे 5 मिनिटात. तर सपोर्ट लाईन ब्रेक झाल्यावर काही लोक सेलसुद्धा करतात. तर आपल्याला या ठिकाणी सेल करायचं नाही, या ठिकाणी आपल्याला बायच करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा एक ऑर्डर ब्लॉक आहे, पण या ठिकाणी आपला एल खूप मोठा होणार आहे. त्यासाठी आपण काय करूया, एका मिनिटात आपण या ठिकाणी जाऊया आणि एका मिनिटात आपण कन्फर्मेशन घेऊन 28 तारखेचं ते आहे, तर आपण 28 तारखेला बघूया. बघा 28 तारखेला आलो होतो आपण. हा एक स्विंग लो आपला आणि हा एक इक्वल स्विंग लो होता. मार्केट इथं खाली आलं आणि आपल्याला या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक आणि FVG शोधायचा आहे. तर आपली ही जी लास्ट सेलिंग कॅन्डल आहे, म्हणजे ही ग्रीन हीच आपली लास्ट सेलिंग कॅन्डल आहे. तर इथं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑर्डर ब्लॉक तयार झालेला आहे. आपण ह्या ऑर्डर ब्लॉकला एंट्री घेणार आणि याच्या खाली आपण SL लावणार. आपण बघूया आपलं 1:4 टार्गेट डन झालं आहे की नाही. तुम्ही बघू शकता की आपण इथं SL लावला आहे किती पॉईंटचा, 45 पॉईंटचा आपला SL आहे. तर आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे 1:4. 1:4 टार्गेट आपल्याला अचीव झालं आहे का आपण बघूया. इथं आपलं 1:4 टार्गेट होत आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपलं 1:4 टार्गेट डन झालेलं आहे. जर इथं झालं नसेल तरी पण मार्केटने परत पुन्हा ह्या कॅन्डलमध्ये आपलं 1:4 टार्गेट डन केलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती वरपर्यंत हा बँक निफ्टी वर गेलेला आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर 1:9 सुद्धा टार्गेट डन केलेलं आहे, पण आपल्याला 1:4 घेऊन एक्झिट करायचं आहे. अशा पद्धतीने आपण टॉप लॉस कमी करण्यासाठी हा टाईम फ्रेम जो आहे 1 मिनिटं आणि 3 मिनिटं, हे टॉप लॉस कमी करण्यासाठी आपण चेंज करतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला टॉप लॉस कमी करण्यासाठी सुद्धा टाईम फ्रेम चेंज करावा लागेल, 1 मिनिटं किंवा 3 मिनिटं. मित्रांनो आपण एक आता इक्वल हायचं एक्झाम्पल बघूया. मित्रांनो आत्तापर्यंत आपण इक्वल लोचं एक्झाम्पल बघितलं, आता इक्वल हायचं एक्झाम्पल बघतोय. तर आपल्याकडे एक्झाम्पलसाठी हॅवल्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा आपल्याकडे स्टॉक आहे. तर त्या स्टॉकमध्ये इक्वल हाय याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. असं नाही की तुम्हाला बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये तुम्हाला स्टॉकमध्ये कुठल्याही ठिकाणी ही टेक्निक तुमची वर्क करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये जाऊन किंवा बँक निफ्टी किंवा निफ्टी किंवा फिन निफ्टी कुठेही जाऊन किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये जाऊन तुम्ही ही टेक्निक अप्लाय करू शकता. तुम्हाला 100% नक्कीच प्रॉफिट होईल. फक्त तुम्हाला फॉलो करायचा आहे आपला जो रूल आहे तो. कारण की इक्वल हाय बघून काही लोक तिसरा जरी इक्वल हाय बनला तरी पण एंट्री घेणार आहेत. तर तसं न करता जर समजा या ठिकाणी 2 इक्वल हाय समजा मारलेत, परत तिसऱ्यांदा जर इथं इक्वल हाय मारला आणि मार्केट खाली यायला लागलं, काही लोक लगेच सेल करणार. तर सेल न करता ते काय होतं, ट्रॅपिंग होऊ शकतं. परत मार्केट एकदा वर जाईल, कारण यांचे SL जोपर्यंत कट होत नाही तोपर्यंत मार्केट खाली मुवमेंट देणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण ड्रॉईंग करून ठेवलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा जो स्विंग लो आहे मधला, तर हा थोडासा खाली आहे म्हणून आपण हा एक काउंट केला. हे दोघं इक्वल आहेत जवळपास, म्हणून आपण हा एक स्विंग हाय आणि हा अशा पद्धतीने हे 2 स्विंग हाय घेतले. म्हणून आपण इक्वल स्विंग हाय आपल्याला भेटल्यानंतर ना आपण परत पुन्हा बघूया की तिसऱ्या वेळेस मार्केट काय करतं. तर यावेळेस तुम्ही बघू शकता हे दोघांचे SL जे वरती होते ते कट झालेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आता ऑर्डर ब्लॉक आणि FVG शोधायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी कॅन्डल आहे, या कॅन्डलने एक ऑर्डर ब्लॉक बनवलेला आहे आणि हा त्याचा खाली FVG सुद्धा आहे. तर मार्केट परत पुन्हा एंट्री द्यायला आले. जर तुम्हाला आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टार्गेट आणि टॉप लॉस किती होते. या ठिकाणी जर आपण इथं एंट्री घेतली असती या ऑर्डर ब्लॉकला, याचा वरचा इथं जर आपण टॉप लॉस लावला असता तर ₹5 आपला टॉप लॉस होतोय. आपल्याला 1:4 पाहिजे, तर 1:4 सुद्धा दिलेलं आहे. परंतु हे आपल्याला दुसऱ्या दिवशी मार्केटने दिलेलं आहे. या ठिकाणी मार्केट क्लोज झालं आणि दुसऱ्या दिवशी आपलं 1:4 टार्गेट डन झालं. पण त्याचा अगोदर जर तुम्हाला आजसाठी जर ट्रेड घ्यायचा असेल आणि टॉप लॉस कमी करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्टली एका मिनिटावरती जायचं आहे. समजा आपण एका मिनिटावरती गेलो, 28 तारखेचा चार्ट होता, आपण बघूया. जर आपण एका मिनिटावरती आलो तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्यावेळेस इक्वल हाय नंतर ना इथं मार्केटने SL हिट केला, सॉरी इथं नाही, ज्यावेळेस हे इक्वल हाय बनवला मार्केटने
त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला इथं एस एल हिट झाला त्यानंतर आपण 1 मिनिट आणि 3 मिनिटं बघत असतो आणि 5 मिनिटं. जर 5 मिनिटात तुमचा एस एल मोठा होत असेल तर तुम्हाला 1 मिनिटात ऑर्डर ब्लॉक बघायचा आहे. या ठिकाणी आपण हा 5 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक मार्क केला आहे. तर आपण या ठिकाणी आता बघूया, इथं 1 मिनिटात एक ऑर्डर ब्लॉक आपल्याला भेटतोय. त्या ठिकाणी आपल्याला एंट्री भेटते का आपण बघूया. हे बघा, या ठिकाणी याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर एकही कॅन्डलनी ऑर्डर ब्लॉक आणि एफ-ई-जी तयार केलेला नाही. ही कॅन्डल एक आउटसाईड बार आहे, त्यामुळे आपण हिला न धरता आपण ही कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक म्हणून पकडलेली आहे. याच्या खाली हा एफ-ई-जी सुद्धा आहे. तर ज्यावेळेस मार्केट या ऑर्डर ब्लॉकमध्ये येईल त्यावेळेस आपण एंट्री करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मार्केट आलं आणि आपण या ठिकाणी जर एंट्री घेतली तर आपला टॉप लॉस खूप छोटा होणार आहे. आपण टॉप लॉस छोटा होण्यासाठीच आपण 1 मिनिटात गेलो होतो. म्हणजेच आपलं 1:4 टार्गेटसुद्धा त्याच दिवशी तुम्हाला या ठिकाणी 1, 2, 3 कॅन्डलमध्ये भेटलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही टॉप लॉससुद्धा कमी करू शकता आणि जर तुम्हाला 5 मिनिटाचं कन्फर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही तसंसुद्धा घेऊ शकता. पण आपल्याला या टेक्निकमध्ये 1:4 टार्गेटच घ्यायचं आहे. जरी समजा एखाद्या दिवशी एस एल हिट जरी झाला तरी पण तुमचा 1:3चं प्रॉफिट तुम्हाला भेटलेलं असेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली टेक्निक आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर ते कमेंटमध्ये तुम्ही कळवा आणि पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट एज्युकेशनल व्हिडिओला.